Hello everyone, welcome to Kalchakra IAS Academy. ॲडव्हेंट ऑफ द युरोपियन्स म्हणजे युरोपियन भारतात कसे आले. ॲडव्हेंट ऑफ युरोपियन्स त्यामध्ये आपण बघितलं होतं की कोणकोणते युरोपियन कंट्रीज इंडियामध्ये आल्या होत्या आणि त्यांनी इंडियामध्ये स्वतःच्या कशा कशा आणि कोणकोणत्या ठिकाणी फॅक्टरीज एस्टॅब्लिश केल्या. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की व्हाय दिस युरोपियन केम टू इंडिया. बरोबर आहे. व्हाय धिस दिस युरोपियन पॉवर केम टू इंडिया. त्या इंडियामध्ये का आल्या होत्या, त्यामागचे कोणकोणते रिझन होते. बरोबर आहे. आपण ते बघितलं होतं आणि कशासाठी आल्या होत्या. तुम्हाला माहिती आहे युरोपियन इंडियामध्ये कशासाठी आल्या होत्या आणि त्यामागचे कारण काय आहेत. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की हे युरोपियन पॉवर आहे, तर ह्या युरोपियन पॉवरने इंडियामध्ये सर्वात पहिली आपापसामध्ये ज्या वॉर्स झाल्या युरोपियन पॉवरमध्ये, त्यामध्ये महत्वाच्या वॉर होत्या कार्नेटिक वॉर्स. बरोबर आहे. त्या कार्नेटिक वॉर्स बघितल्या होत्या. त्यानंतर इंग्रजांनी जे काही युरोपियन पॉवर्स आहेत, फॉर एक्झाम्पल फ्रेंच, डच, यांना कसं हरवलं, तर थोडक्यात आपल्याला माहिती आहे डचांना इंग्रजांनी बॅटल ऑफ बेदारामध्ये हरवलं होतं. बरोबर. बॅटल ऑफ बेदारा कधीची, 1759 ची. त्यानंतर त्यांनी फ्रेंचांचा पराभव बॅटल ऑफ वॉन मध्ये केला होता. इट मीन्स फ्रेंच वॉज डिसिसिव्हली डिफिटेड इन द बॅटल ऑफ वॉन. कधी झाली ही बॅटल, वॉन 1760s ला झाली होती. बरोबर आहे. त्यानंतर अशा तऱ्हेने आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं की इंग्रजांनी जी महत्वाची बॅटल लढली होती आणि ज्यामुळे इंग्रजी सत्तेचा पाया इंडियामध्ये घातला गेला, तो म्हणजे बॅटल ऑफ प्लासी. बरोबर आहे. कधी झाली ती, 1757. आणि त्यानंतर द नेक्स्ट इम्पॉर्टंट बॅटल दॅट वॉज अ बॅटल ऑफ बक्सार. बरोबर आहे. बॅटल ऑफ बक्सार. आपण या दोन्ही बॅटलची तुलना पण केली होती की कोणती बॅटल इम्पॉर्टंट आहे राजकीय दृष्ट्या. बरोबर आहे. तर बॅटल ऑफ बक्सार वॉज मोर इम्पॉर्टंट दॅन द बॅटल ऑफ प्लासी. का, तुम्हाला माहित आहे की बॅटल ऑफ प्लासी जी जिंकली होती दॅट वॉज वॉन बाय द ब्रिटिशर थ्रू टेचरी. बरोबर आहे. विश्वासघाताने ती बॅटल जिंकली होती. पण बॅटल ऑफ बक्सार जी जिंकली होती, ती बॅटल ऑफ बक्सार ब्रिटिशांनी इंडियन ज्या स्ट्रॉंग इंडियन पॉवर होत्या नॉर्थ इंडियामधल्या, त्या स्ट्रॉंग इंडियन पॉवरला हरवून जिंकली होती. आणि त्यांनी जे बंगालमध्ये विक्ट्री मिळवली होती त्याला त्यांनी ह्या बॅटलने व्हॅलिडेट केलं होतं. बरोबर आहे. म्हणजेच बॅटल ऑफ बक्सार इज मोर इम्पॉर्टंट दॅन द बॅटल ऑफ प्लासी इन टर्म्स ऑफ पॉलिटिकल गेन. बरोबर आहे. तर अशा तऱ्हेने आपण बेंगॉल मधल्या ज्या दोन बॅटल होत्या, बॅटल ऑफ प्लासी आणि बॅटल ऑफ बंगाल, हे बघितलं. बरोबर आहे. आता त्यांनी बेंगॉल त्यांच्या अधिपत्याखाली आणला. बेंगॉल अधिपत्याखाली आणल्यानंतर बॅटल ऑफ बक्सार झाल्यानंतर इंग्लिश बिकम अ मेजर पॉलिटिकल एंटिटी इन इंडिया. मग त्यानंतर त्यांनी त्यांचं लक्ष कुठे डायव्हर्ट केलं, अदर जे नेटिव्ह रूलर्स आहेत. बरोबर आहे. त्या नेटिव्ह रूलर्सकडे. मग आज आपण काय बघणार आहोत, जे की अदर नेटिव्ह रूलर्स आहेत त्यांना इंग्रजांनी कसं हरवलं. नेटिव्ह रूलर्स. आता बंगालमध्ये पॉवर एस्टॅब्लिश केल्यानंतर बंगालचे जे रिच रिसोर्सेस आहे ते ब्रिटिशांच्या हातात लागले आणि ब्रिटिशांना जे मनी गेन होता बेंगॉलमधून तो खूप मोठ्या प्रमाणात मिळाला. त्यामुळे त्यांनी काय केलं, स्वतःचं सैन्य वाढवलं, स्वतःला इकॉनॉमिकली स्ट्रॉंग केलं. आणि इकॉनॉमिकली स्ट्रॉंग झाल्यानंतर त्यांनी अदर नेटिव्ह रूलर, त्यामध्ये महत्वाचा होता म्हैसूर, त्यानंतर मराठा. बरोबर आहे. त्यानंतर सिख आणि पंजाब. बरोबर आहे. ह्या राज्यांवर लक्ष केंद्रित केलं आणि यांना एक एक करून बाय अप्लाइंग द पॉलिसी ऑफ डिवाइड अँड रूल त्यांना एक एक करत त्यांनी हरवलं. आणि अशा तऱ्हेने त्यांनी त्यांचा जो रूल आहे तो इंडियावर एस्टॅब्लिश केला. तर मग आता ह्या नेटिव्ह रूलर मध्ये सर्वात पहिला आपण बघू म्हैसूर. बरोबर आहे. म्हैसूर जेव्हा आपण बघू तेव्हा आपण हे म्हैसूर राज्य कुठं होतं ते बघू. पहिलं मॅप मध्ये एकदा लोकेट करू त्याला की हे म्हैसूर जे स्टेट होतं ते एक्झॅक्टली कुठं होतं. हे बघा, हे म्हैसूर ही साऊथ इंडिया आहे. आणि ह्या साऊथ इंडिया मधला हा जो पूर्ण प्रदेश, हा ही रेड लाईन आहे, हा पूर्ण प्रदेश हा कोणता होता, म्हैसूरचं राज्य होतं. बरोबर आहे. ह्या म्हैसूरच्या राज्याला डिफीट करायचा प्रयत्न इंग्रजांनी सर्वप्रथम केला. ठीक आहे. तर आता म्हैसूर राज्याचं जे हे सुरू होतं डिफीट, तर आपण थोडक्यात या म्हैसूर राज्याची बॅकग्राऊंड बघू. ठीक आहे. या म्हैसूर राज्य आहे काय, होतं काय, याच्यावर कोण रूल करत होतं.
तर म्हैसूरवर ओरिजिनली कोण रूल करायचे? ओडिआर किंग, बरोबर आहे, हे रूल करायचे. यांचा जो राजा होता कृष्ण राजा सेकंड, हा या म्हैसूर राज्याचा राजा होता. पण जी खरी सत्ता होती या कृष्ण राजा सेकंडचा जो प्राईम मिनिस्टर होता त्याच्या हातात होती. मग हैदर अलीची एंट्री केव्हा झाली? हैदर अली ॲज अ सोल्जर म्हणून या राजाच्या सैन्यामध्ये होता. तर हैदर अलीनं काय केलं, हा जो कृष्ण राजा आहे याचा जो पीएम आहे त्याला हलवलं, त्याला हाकलून लावलं, त्याची पराभव केला आणि हा जो कृष्ण राजा सेकंड आहे याला स्वतःच्या आधिपत्याखाली आणलं. बरोबर आहे. थोडक्यात काय, हैदर अलीनं काय केलं, या कृष्ण राजा सेकंड याला रूलर म्हणून हे केलं, डिक्लेअर केलं आणि खरी सत्ता त्यानं स्वतःच्या हातात घेतली. जी की पहिली त्याचा पीएम जो होता कृष्ण राजा सेकंडचा त्याच्या हातात होती, त्याला काढून हैदर अलीनं सत्ता काय घेतली, स्वतःच्या हातात घेतली. म्हणजेच काय, हैदर अली बिकेम द डी फॅक्टो रूलर ऑफ म्हैसूर. बरोबर आहे. कधीपासून? 1761. बरोबर आहे. 1761-62 पासून तो डी फॅक्टो रूलर बनला म्हैसूरचा. आता हा जो हैदर अली होता, हैदर अली नंतर त्याचा मुलगा आला टिपू सुलतान. हैदर अली काय होता, हैदर अली नंतर टिपू सुलतान हा काय बनला, म्हैसूरचा सुलतान बनला. ठीक आहे. टिपू सुलतानचा प्रॉब्लेम काय होतं, हैदर अलीनं सेकंड बॅटल ऑफ अँग्लो म्हैसूर वॉर मध्ये काय झालं, हैदर अलीचा मृत्यू झाला. त्यामुळे साहजिकच आहे टिपू सुलतान काय बनला, म्हैसूरचा राजा बनला किंवा म्हैसूरचा डी फॅक्टो रूलर बनला. राईट. आता ह्या टिपू सुलताननं मग नंतर काय केलं, याचे संबंध ब्रिटिशांसोबत वाईट होत गेले आणि त्यांच्यामध्ये काही वॉर्स घडल्या. बरोबर आहे. तर त्या वॉर्स आपल्याला बघायचे आहे आणि त्या वॉर्स मध्ये काय प्रॉब्लेम होते आणि काय रिझन होते, त्या रिझनमुळे अँग्लो म्हैसूर वॉर घडून आले, आपल्याला त्या बघायचे. अँग्लो म्हैसूर वॉर काय आहेत, टोटल ह्या 4 वॉर आपल्याला बघायला मिळतात. अँग्लो म्हैसूर वॉर टोटल किती आहे, 4 वॉर झाल्या. कोणामध्ये? ब्रिटिशांमध्ये आणि म्हैसूरमध्ये. हे बघा, ब्रिटिशर्स काय करत होते, प्रत्येक नेटिव्ह रूलरला टार्गेट करत होते. पण त्यांना काय भीती होती की हे जे नेटिव्ह रूलर जर एकत्र आले आणि त्यांनी जर ब्रिटिशांविरुद्ध आघाडी उभारली किंवा अलायन्स फॉर्म केली तर ब्रिटिशांचं जे राज्य आहे जे त्यांनी एस्टॅब्लिश केलं होतं बंगाल आणि नियर पार्ट मध्ये, ते धोक्यात येईल. त्यामुळे ते काय करायचे की ह्या जे नेटिव्ह रूलर आहे यांच्यामध्ये डिव्हाइड निर्माण करायचे आणि एक एक नेटिव्ह रूलरला हरवायचा त्यांनी प्रयत्न केला. कारण सर्व जर नेटिव्ह रूलर एकत्र आले असते तर त्यांना हरवणं शक्य नव्हतं. आता व्हाय म्हैसूर, पहिल्यांदा म्हैसूर सोबतच त्यांचे युद्ध का सुरू झाले, तर पहिलं जे म्हैसूर वॉर आहे, फर्स्ट अँग्लो म्हैसूर वॉर, हे कधी घडून आलं, 1767 ते 1769 मध्ये. बरोबर आहे. आता यामध्ये काय झालेलं होतं याचं थोडं बॅकग्राऊंड बघू. तर फर्स्ट अँग्लो म्हैसूर वॉर मध्ये काय झालं होतं, अगोदरच हैदर अली आणि हैदराबादचा निजाम यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता. नॉर्थ म्हैसूरचं जे राज्य आहे ते हैदराबादच्या निजामला स्वतःच्या साम्राज्यात विलीन करून घ्यायचं होतं. पण बिकॉज ऑफ द पॉवरफुल नेचर ऑफ द हैदर अली, निजाम कुड नॉट अनेक्स द नदन म्हैसूर. बरोबर आहे. त्यामुळे निजामाचे आणि म्हैसूरचे म्हणजेच हैदर अलीचे संबंध तसेही खराब होते. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे नेटिव्ह रूलर होते, हे नेटिव्ह रूलर अगोदरपासूनच काय करायचे, एकमेकांसोबत भांडणं करायचे, त्यांच्यामध्ये म्युच्युअल अॅनिमोसिटी होती. आता साहजिक आहे, हे बघा, हे जे नेटिव्ह रूलर होते यांच्या एकमेकांसोबत बॉर्डर लागलेल्या होत्या. बरोबर आहे. तर बॉर्डर इश्यू त्यांच्यामध्ये नेहमी असायचे आणि बिकॉज ऑफ दॅट बॉर्डर इश्यू दिस नेटिव्ह रूलर कुड नॉट फॉर्म युनायटेड फ्रंट अगेन्स्ट द ब्रिटिशर्स. इवन त्यांनी युनायटेड फ्रंट तर बाजूलाच ठेवा, पण ब्रिटिशांचीच मदत घेतली त्यांनी एकमेकांना हरवण्यासाठी, जे की अँग्लो म्हैसूर वॉर मध्ये पण आपल्याला लक्षात येतं. बरोबर आहे. तर निजाम आणि म्हैसूरचा हैदर अली यांच्यामध्ये ऑलरेडी प्रॉब्लेम सुरू होते. तर त्यामुळं जेव्हा हे वॉर सुरू झालं, कोणतं, अँग्लो म्हैसूर वॉर, त्या मागचे आपण रिझन बघू. या मागचं महत्वाचं रिझन काय होतं, अलायन्स बिटवीन म्हैसूर अँड फ्रान्स. म्हैसूरचा जो राजा होता हैदर अली यानं काय केलं होतं, फ्रान्स सोबत फ्रेंडशिप करायला सुरुवात केली होती.
आणि फ्रेंचांच्या मदतीनं तो काय करत होता, स्वतःच लष्कराचं आधुनिकीकरण करत होता आणि एक आर्सेनल कारखाना उभा करायचा प्रयत्न करत होता. आणि याची भनक जेव्हा ब्रिटिशांना लागली तेव्हा त्यांना काय वाटलं, दिस इज अन ऍक्ट ऑफ थ्रेटनिंग टू द इंटरेस्ट ऑफ ब्रिटिश इन इंडिया. बरोबर आहे. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, म्हैसूरवर अटॅक केला. बरोबर आहे. आणि जसा ब्रिटिशांनी म्हैसूरवर अटॅक केला तसा निजाम आणि मराठे हे सुद्धा ब्रिटिशांच्या बाजूनं म्हैसूर विरुद्ध उभे राहिले. यांनी सुद्धा ब्रिटिशांच्या बाजूने म्हैसूर विरुद्ध युद्ध पुकारलं. आता तुम्ही म्हणाल की मराठा आणि निजामला ब्रिटिशांना मदत करायची काय गरज होती पहिल्या युद्धामध्ये. तर हे परत एकदा लक्षात घ्या की जे नेटिव्ह रूलर होते ना इंडियामध्ये ते आपापसात भांडणं करत होते. आता नेटिव्ह रूलरला रिअल कॅरेक्टर ऑफ द ब्रिटिशर्स कळलंच नाही कधी. बरोबर आहे. त्यांना जर ह्या ब्रिटिशांचा खरा चेहरा जर कळाला असता तर त्यांनी आपापसात युनायटेड फ्रंट डेव्हलप केला असता आणि ब्रिटिशांना हाकलून लावलं असतं इंडियामधून. पण ब्रिटिशांनी त्यांना कधी स्वतःचा चेहरा कळूच दिला नाही. किंवा इट वॉज द लॅक ऑफ अवेअरनेस ऑन द पार्ट ऑफ नेटिव्ह रूलर असं पण आपण म्हणू शकतो. तर मग त्यामुळे झालं काय, हे जे नेटिव्ह रूलर होते यांनीच ब्रिटिशांना मदत केली आपापसात आपल्या नेबरला हरवण्यासाठी. सेम काइंड ऑफ थिंग वॉज हॅपन ड्युरिंग द फर्स्ट वॉर ऑफ अँग्लो म्हैसूर. बरोबर आहे. तर मग यामध्ये निजाम, मराठा आणि ब्रिटिश हे म्हैसूर विरुद्ध लढले. पण झालं काय, बिकॉज ऑफ द एबल लिडरशिप ऑफ हैदर अली. बरोबर आहे. ब्रिटिशर्स हे म्हैसूरला हरू शकले नाही. राईट. आणि हे म्हैसूरला हरू न शकल्यामुळे काय झालं, त्यांना एकमेकांसोबत तह करावा लागला. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, मद्रास ट्रीटी, ट्रीटी ऑफ मद्रास. आणि ह्या ट्रीटीनुसार काय झालं, फर्स्ट अँग्लो म्हैसूर वॉर वॉज एंडेड. आलं लक्षात. पहिलं अँग्लो म्हैसूर वॉर कसं एंड झालं, तर मद्रास ट्रीटीने झालं. आणि यामध्ये कोणालाही डिसिसिव्ह विक्ट्री मिळाली नाही. मग आता जेव्हा एखाद्याला डिसिसिव्ह विक्ट्री मिळत नाही आणि त्यांच्यामधले मतभेद दूर होत नाही तेव्हा काय होतं, डबल वॉर घडत असतं, परत वॉर घडत असतं. कारण काय असतं, एकमेकांबद्दल त्यांच्या मनात शत्रुत्व असतं, ॲनिमोसिटी असते. आणि त्याचाच परिणाम म्हणून काय, सेकंड अँग्लो म्हैसूर वॉर स्टार्ट झालं 1780 मध्ये. इथपर्यंत लक्षात आलं. निजाम, मराठा आणि ब्रिटिश वर्सेस म्हैसूर असं पहिल्या वॉरमध्ये गणित होतं. आणि हे साऱ्या पॉवर एकत्र असताना सुद्धा बिकॉज ऑफ द एबल लिडरशिप ऑफ हैदर अली दिस पॉवर कुड नॉट डिफीट म्हैसूर. बरोबर. मग अशा तऱ्हेने जेव्हा एकमेकांना ते डिफीट करू नाही शकले तेव्हा ते तह करायचे. बरोबर. मग ह्या तहामुळे काय झालं, त्यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित झाली. पण ती शांतता जास्त काळ टिकू शकली नाही. त्या शांततेचं परिवर्तन परत कशामध्ये झालं, सेकंड अँग्लो म्हैसूर वॉर मध्ये. पहिला अँग्लो म्हैसूर वॉर लक्षात आलं. यामध्ये तुम्हाला पीटीला काय विचारतील, जास्तीत जास्त यामध्ये रिझन विचारतील. व्हाय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड द फर्स्ट अँग्लो म्हैसूर वॉर. त्यानंतर दुसरं काय विचारतील की कोणत्या पार्टी विरुद्ध कोणत्या पार्टी ह्या फर्स्ट अँग्लो म्हैसूर वॉर मध्ये लढल्या. तर तुम्हाला आता फक्त माहित आहे, निजाम, मराठा आणि ब्रिटिशर्स वॉज ऑन द वन साइड अगेन्स्ट द म्हैसूर इन फर्स्ट अँग्लो म्हैसूर वॉर. क्लिअर. आता आपण बघू दुसरं, सेकंड अँग्लो म्हैसूर वॉर. आता हे कधी झालं, 1780 to 84. राईट. आता हे जेव्हा सेकंड अँग्लो म्हैसूर वॉर झालं तर तेव्हा तुम्हाला माहिती आहे यामागचं रिझन काय होतं, ॲम्बिशियस नेचर ऑफ हैदर अली. आणि दुसरं महत्वाचं रिझन होतं ॲम्बिशियस नेचर ऑफ ब्रिटिशर्स. आता यांचा प्रॉब्लेम काय होता हैदर अलीचा किंवा निजाम म्हैसूरचा. म्हैसूर काय होतं, एक इम्पॉर्टंट स्टेट होतं साऊथ इंडिया मधलं आणि ते काय होतं, अस्पायरिंग स्टेट होतं. थोडक्यात काय, म्हैसूर आणि ब्रिटिश ह्या दोन्ही पॉवर ऍट द सेम टाइम स्वतःचं राज्य वाढवण्याच्या प्रयत्नात होते. तर साहजिक आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये क्लॅशेस होणं हे पडत होतं. तर म्हणूनच काय झालं, मग सेकंड अँग्लो म्हैसूर वॉर घडून आलं 1780 ते 1784 मध्ये. आता यामध्ये झालं काय, यामध्ये पण काय झालं, जे नेटिव्ह रूलर होते, फॉर एक्झाम्पल निजाम, मराठा अँड हैदर अली किंवा म्हैसूर असं समजा तुम्ही, हे एका साइडनं लढले ह्या युद्धात. कोणाविरुद्ध लढले, ब्रिटिशांविरुद्ध लढले. बरं असं का, पहिल्या युद्धात ह्या लोकांनी हैदर अलीला अपोज केला, मग दुसऱ्या युद्धात ह्या लोकांनी हैदर अलीला सपोर्ट का केला.
कारण हे बघा, दुसऱ्या युद्धापर्यंत द रिअल इंटेन्शन ऑफ द ब्रिटिशर्स इन इंडिया वॉज वेल नोन फॉर द नेटिव्ह पॉवर. आणि यांचं जे अग्रेसिव्ह नेचर होतं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं, इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचं, ते हे बाकीच्या जे निजाम आहे, मराठा आहे, यांच्या लक्षात यायला लागले आणि ते घाबरले. आणि त्या घाबरल्यामुळेच त्यांनी काय केलं, मग ह्या युद्धामध्ये हैदर अलीला सपोर्ट केला. राईट. आणि ह्या युद्धामध्ये हैदर अलीला सपोर्ट केल्यानंतर काय झालं, हे युद्ध बऱ्यापैकी फिअर्सली फॉट बिटवीन द म्हैसूर अँड ब्रिटिशर्स. मग ह्या युद्धात काय झालं, ह्या युद्धात अनफॉर्च्युनेटली 1782 ला हैदर अली वॉज डाईड. बरोबर आहे. हैदर अली जेव्हा डाईड झाला तेव्हा ऑब्विसली त्याचा जो मुलगा होता टिपू सुलतान केम इन टू द पिक्चर. बरोबर आहे. सत्तेवर आला. राईट. आणि टिपू सुलतानने हे युद्ध काय केलं, ह्या ब्रिटिशांसोबत लढवलं. आणि ह्या निजाम मराठा आणि हैदर अली वर्सेस ब्रिटिशर्स या सेकंड अँग्लो वॉर मध्ये पण ब्रिटिश कुड नॉट डिफीट म्हैसूर डिसिसिव्हली, कारण टिपू सुलतानला त्यांनी टफ फाईट दिली. बरोबर आहे. आणि जेव्हा ह्या दोन्ही पॉवर एकमेकांना डिफीट करू शकल्या नाही तेव्हा त्यांनी कोणती ट्रीटी साईन केली, त्याला म्हणतात ट्रीटी ऑफ मँगलोर. बरोबर आहे. कधी 1784. 1784 ला ट्रीटी ऑफ मँगलोर साईन केली. आणि ह्या ट्रीटी ऑफ मँगलोरलाच काय म्हणतात, ट्रीटी ऑफ रेस्टिट्यूशन. रेस्टिट्यूशन म्हणजेच काय, ज्यांनी ज्यांनी एकमेकांचे प्रदेश जिंकले असतील त्यांनी ते एकमेकांना वापस करावे. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, ट्रीटी ऑफ मँगलोर किंवा ट्रीटी ऑफ फॉल पीस असं पण आपण म्हणू शकतो. की ह्या ट्रीटीने काय झालं, म्हैसूर आणि ब्रिटिशांमध्ये काय झालं, शांतता प्रस्थापित झाली. क्लिअर आलं लक्षात. आता यांच्यात शांतता प्रस्थापित झाली, पण झालं काय, ही शांतता जास्त काळ टिकू शकली नाही. का टिकू शकली नाही, बिकॉज ऑफ द एम्बिशियस नेचर ऑफ टिपू सुलतान अँड बिकॉज ऑफ द एम्बिशियस अँड अग्रेसिव्ह नेचर ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. ह्या दोन्हींचा संघर्ष घडून आला ह्या काळात. आता त्यामागचं आपण रिझन बघू. आता एक लक्षात आलं, पहिल्या वॉर मध्ये निजाम आणि मराठा वॉज ऑन द साइड ऑफ ब्रिटिशर्स. सेकंड मध्ये निजाम मराठा आणि हैदर अली एकत्र आले ब्रिटिशांविरुद्ध. तुमच्या लक्षात येत आहे ना. हा. तर आता आपण बघू थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर का घडली, त्यामागचे रिझन. आणि ही इम्पॉर्टंट आहे. थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर ही कधी घडून आली, 1790 to 1792. आता ही वॉर घडण्यामागे काय रिझन होते. पहिलं रिझन, एम्बिशियस नेचर ऑफ टिपू. आता टिपूने अशा काय गोष्टी केल्या टिपू सुलताननी की ज्यामुळे ब्रिटिशर्स ऑफेंड झाले आणि ब्रिटिशांना वाटलं की हा जो म्हैसूरचा थ्रेट आहे दॅट शुड बी इलिमिनेटेड कम्प्लिटली. तर टिपूने अशा काही गोष्टी केल्या की ज्यामुळे ब्रिटिशर्सला त्याचा धोका वाटू लागला. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, टिपू वॉज वन ऑफ द फर्स्ट नेटिव्ह रूलर हु नोज द रिअल इंटेन्शन ऑफ द ब्रिटिशर्स इन इंडिया. बरोबर आहे. त्याला ब्रिटिशांचं जे खरं नेचर आहे ते कळालं होतं. बरोबर आहे. आणि त्यामुळं टिपू काय करायचा प्रयत्न करत होता, टिपू वॉज ट्राइंग टू डेव्हलप द अलायन्सेस अमॉंग द नेटिव्ह रूलर्स अँड ही ऑल्सो ट्राय टू गेट द सपोर्ट ऑफ द फॉरेन पॉवर. आता कोणाकोणाचा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला त्यानं सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला बाय सेंडिंग द एमिसरीज. म्हणजे त्यानं स्वतःचे राजदूत कुठं कुठं पाठवले, इराण, त्यानंतर अफगाणिस्तान, त्यानंतर पेगू म्हणजे ब्रह्मदेश, त्यानंतर ऑटोमन एम्पायरच्या खलिफाकडे त्यानं आपले एमिसरीज पाठवले. आणि फ्रान्स सोबत तर त्याचे काय चांगले संबंध होतेच. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांकडे जेव्हा त्याने राजदूत पाठवले तेव्हा ब्रिटिशांना असं वाटायला लागलं की म्हैसूर वॉज ट्राइंग टू डेव्हलप अ थर्ड फ्रंट अगेन्स्ट द ब्रिटिश पोझेशन इन इंडिया. आणि जर टिपू सुलतान ह्या सगळ्यांची मदत घेण्यामध्ये जर पॉप्युलर झाला,
सक्सेस झाला असता तर दॅट माइट बी अ ग्रेट थ्रेट फॉर द पजेशन किंवा फॉर द रूल ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया इन इंडिया. बरोबर आहे. आणि त्यामुळं त्यांना काय झालं की हा टिपूचा पहिला बंदोबस्त करणं गरजेचं आहे. म्हणून ते काय करत होते, ब्रिटिशर्स फक्त एक कारण शोधत होते की जेणेकरून ते टिपूवर हल्ला करू शकेल किंवा म्हैसूरवर हल्ला करू शकतील. आलं लक्षात. मग ते कारण ते शोधत होते. आणि टिपूचे आणि फ्रान्सचे जे संबंध आहेत, तर टिपू काय होता, फ्रान्समध्ये एक जॅकोबियन क्लब होता. त्या जॅकोबियन क्लबचा हा मेंबर सुद्धा होता. म्हणजे इतके जवळचे संबंध होते त्याचे फ्रान्स सोबत. मेंबर ऑफ जॅकोबियन क्लब. टिपून त्याची जी राजधानी होती श्रीरंगपट्टणम, तिथं त्यानं ट्री ऑफ लिबर्टी सुद्धा एस्टॅब्लिश केली होती. and he was closely associated with the France to develop or modernize his army and arsenal. बरोबर आहे. आर्मी आणि आर्सेनल डेव्हलप करण्यामध्ये त्यानं फ्रान्सची खूप जास्त मदत घेतली होती. आणि साहजिक आहे, ह्या सर्व गोष्टी जर सक्सेस झाल्या असत्या तर टिपू काय बनला असता, स्ट्रॉंग बनला असता. आणि टिपू जर स्ट्रॉंग बनला असता तर त्याचा सर्वात जास्त धोका कोणाला असता, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला. आता इथं प्रॉब्लेम काय झाला, टिपून त्याची सगळी जी ताकद आहे ती ताकद त्यानं बाहेरच्या कंट्रीज मधून सपोर्ट मिळवण्यासाठी खर्च केली, इन्स्टेड ऑफ परस्युइंग द नेटिव्ह रूलर. बरोबर आहे. म्हणजे मराठा आणि निजाम सोबत त्यानं जास्त संबंध प्रस्थापित करायला पाहिजे होते, क्लोजली त्यांच्याशी रिलेशन डेव्हलप केले असते तर माइट बी मराठा, निजाम अँड म्हैसूर कुड युनायटेड अगेन्स्ट द ब्रिटिशर्स. आता ह्या लोकांकडे म्हणजे ऑटोमन एम्पायर, इराण, अफगाणिस्तान यांच्याकडे त्यानं राजदूत पाठवले. आणि ह्या लोकांनी जरी टिपूची जी हे डिमांड आहे त्या ऍक्सेप्ट केल्या असत्या, त्याची फ्रेंडशिप ऍक्सेप्ट केली असती, तरी ह्या लोकांना शक्य नव्हतं इंडियामध्ये येऊन टिपूला किंवा म्हैसूरला मदत करणं. आणि हे लोक येण्यापर्यंत ब्रिटिशर्स काही शांत बसले नसते. आणि दुसरं महत्वाचं कारण काय होतं, ब्रिटिशांची स्ट्रॉंग नेव्ही. आता ह्या लोकांना जर टिपूला मदत करायची तर त्यांना साहजिक जहाजामार्गेच त्यांचं सैन्य पाठवणं होतं. आणि दॅट वॉज हायली इम्पॉसिबल इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग नेव्ही ऑफ ब्रिटिशर्स. बरोबर आहे. मग त्यामुळे टिपू इथं राजनैतिक दृष्ट्या चुकला असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. फ्रान्स सोबतचे त्याचे जे रिलेशन होते ते स्ट्रॅटेजिक होते, ते इम्पॉर्टंट होते आणि महत्वाचे पण होते. पण बाकीच्या कंट्रीज सोबत पण झालं काय, याच्यामुळे झालं काय, ब्रिटिशर्स ऑफेंड झाले. आणि ब्रिटिशर्सला काय वाटायला लागलं की हा टिपू सुलतान जो आहे तो आपल्या साम्राज्याच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे, ग्रेटेस्ट थ्रेट टू देअर पोझिशन इन इंडिया. आता हे झालं टिपूच्या पार्टनं. आता दुसरं जे होतं बघा, ह्याच काळामध्ये इंडियामध्ये लॉर्ड कॉर्नवालिसला काय बनवलं होतं, गव्हर्नर जनरल बनवलं होतं इंडियाचं. आता हा जो लॉर्ड कॉर्नवालिस होता, जर तुम्हाला माहित असेल तर अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स मध्ये हा ब्रिटिश सैन्याचा सेनापती होता. म्हणजेच ही हॅज अ एक्सपिरियन्स ऑफ अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्सचा एक्सपिरियन्स होता. आता हा काय एक्सपिरियन्स होता, कारण तुम्हाला माहिती आहे अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स मध्ये काय झालं, ब्रिटिशांच्या ज्या कॉलनीज होत्या त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारलं विथ द हेल्प ऑफ लोकल पॉप्युलेशन आणि ब्रिटिशांची सत्ता तिथून उलटून लावली. आता याचा अनुभव ह्या कॉर्नवॉलिसला होता. आणि कॉर्नवॉलिसला अशा कोणत्याही गोष्टीचा भारतामध्ये प्रवेश करू द्यायचा नव्हता किंवा भारतामध्ये अशा कोणत्याही गोष्टी घडू द्यायच्या नव्हत्या. आता बघा, अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स मध्ये काय झालं होतं, अमेरिकन जे पीपल आहे, बरोबर आहे, त्या पीपलला कोणी मदत केली होती, ज्या युरोपियन पॉवर आहे, ज्या ब्रिटिशांच्या विरोधी आहेत, शत्रू आहेत, फॉर एक्झाम्पल फ्रान्स, स्पेन, बरोबर, नेदरलँड, या कंट्रीजनी अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स मध्ये कोणाला मदत केली होती, तिथल्या लोकल पॉप्युलेशनला, अमेरिकन कॉलनीजला अगेन्स्ट द ब्रिटिशर्स. आता जेव्हा हा काय करायला लागला, म्हैसूरचा सुलतान टिपू सुलतान, हा पण सच काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी वॉज कॅरीड आउट इन इंडिया. म्हणजेच तो काय करायला लागला, इराण, अफगाणिस्तान, पेगू, ऑटोमन रूलर इकडे काय करायला लागला, आपले राजदूत पाठवायला लागला. मग लॉर्ड कॉर्नवालिसला असं वाटलं की जर हे लोक एकत्र आले तर सेम काइंड ऑफ सिच्युएशन कुड बी क्रिएटेड इन इंडिया and British had to lost a lot of territory in India. बरोबर आहे. मग in order to avoid such kind of situation, Lord Cornwallis was trying to find an excuse to attack the Tipu Sultan and to eliminate it completely. बरोबर आहे. त्याला पूर्णपणे इलिमिनेट करण्याचा तो एक ना एक बहाणा शोधत होता. बरोबर आहे.
मग आपण काय म्हणू शकतो, दुसरं काय कारण आहे, अग्रेसिव्ह स्टान्स टेकन बाय द लॉर्ड कॉर्नवॉलिस. बरोबर आहे. त्याला असं काही गोष्टी घडूच द्यायच्या नव्हत्या इंडियामध्ये. कारण काय होतं, त्याला अनुभव होता अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स मधला. तिथं कशा गोष्टी घडल्या होत्या, कशा घटना घडल्या होत्या. आणि सेम काइंड ऑफ सिच्युएशन जर इथं हॅपन झाली तर अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स सारखी सिच्युएशन इंडियामध्ये पण होऊ शकते, याची त्याला भीती होती. आणि त्यामुळे साहजिक आहे त्यानं काय केलं, टिपूनं जेव्हा अशा ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात केली तेव्हा लगेच त्यानं टिपू विरुद्ध ऍक्शन घ्यायचं ठरवलं. आणि त्याचाच परिणाम मग कशात झाला, थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर. क्लिअर. आता हे थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर जेव्हा झालं तर जी वेल सॉट अपॉर्च्युनिटी वेटिंग बाय द लॉर्ड कॉर्नवॉलिस ती कोणी प्रोव्हाइड केली, त्याला टिपूनं प्रोव्हाइड केली. काय केलं टिपू सुलताननं काय केलं, अटॅक ऑन त्रावणकोर स्टेट इन 1790. बरोबर आहे. आता टिपूनं काय केलं, त्याचं जे शेजारी स्टेट होतं त्रावणकोर तिथं अटॅक केला. आज जशी ही गोष्ट लॉर्ड कॉर्नवॉलिसला कळाली की त्यानं त्रावणकोरवर अटॅक केला, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस तर वेटच करत होता अशा काही ऑपॉर्च्युनिटीचा. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस कन्सिडर दिस ऍक्ट ऑफ टिपू सुलतान ॲज अ ऑफेन्सिव्ह ऍक्ट अँड ही डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द म्हैसूर. आणि याचा परिणाम काय झाला, मग म्हैसूरच्या थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर मध्ये झाला. येत आहे लक्षात. आता काय झालं, आता टिपूने हा अटॅक केला तर ऍक्च्युली ब्रिटिशांना ऑफेंड होण्याची काही गरज नव्हती. कारण टिपू हा काय होता, इंडिपेंडेंट रूलर होता आणि ही हॅज अ राईट टू डिटरमाइन हिज फॉरेन पॉलिसी अँड पॉलिटिकल पॉलिसी. बरोबर आहे. आणि त्यानं जो अटॅक केला याचा आणि ब्रिटिशांचा काही संबंध नव्हता, त्यांचे कसलेही इंटरेस्ट तिथे हॅम्पर होत नव्हते. पण झालं काय, त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने टिपू सुलतानला हरवायचंच होतं. मग त्यासाठी त्यांना जो कारण हवं होतं ते कारण ह्या अटॅक ऑन त्रावणकोर स्टेटवर बाय द टिपू त्याला मिळालं आणि त्यांनी टिपूवर अटॅक केला. आणि दॅट वॉज कल्मिनेटेड इन टू द थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर. आलं लक्षात. हा. आता बघा, ह्या थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर मध्ये हे सगळे कारण होते. पण महत्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय की ह्या थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर मध्ये ब्रिटिशर्स वर्सेस टिपू सुलतान किंवा आपण त्याला म्हैसूर म्हणू, यांच्यामध्ये युद्ध झालं. आणि ब्रिटिशर्स वेर सक्सेसफुल टू मेड मराठाज अँड निजाम बिकम अ न्यूट्रल. म्हणजेच त्यांनी मराठा आणि निजामला न्यूट्रल राखण्यामध्ये यश मिळवलं. बरोबर आहे. ब्रिटिशर्सनी काय केलं, मराठा अँड निजाम हे काय होते, न्यूट्रल. आणि यांना न्यूट्रल कोणी केलं, ब्रिटिशांनी केलं. आता कसं न्यूट्रल केलं, कारण ब्रिटिशांनी त्यांना काय प्रॉमिस केलं, एकदाच का आम्ही म्हैसूरला हरवलं तर म्हैसूरचा काही पार्ट हा निजामाला देण्यात येईल आणि काही पार्ट हा मराठ्यांना देण्यात येईल. बरोबर आहे. आणि हे प्रॉमिस जेव्हा मराठ्यांना करण्यात आलं किंवा निजामाला करण्यात आलं तेव्हा ह्या लोकांनी म्हैसूरला किंवा टिपू सुलतानला कसलीही मदत केली नाही आणि ते फक्त न्यूट्रल राहिले. आणि ते न्यूट्रल राहावे एवढीच इच्छा ब्रिटिशांची होती. कारण जर ह्या तिघांनी युनायटेड फ्रंट एस्टॅब्लिश केला असता तर काय झालं असतं, ब्रिटिशर माइट नॉट बी सक्सेसफुल टू डिफीट द म्हैसूर डिसिसिव्हली, जे की त्यांना हवं होतं. म्हणून बघा, डिप्लोमसी करून त्यांनी पहिलं काय केलं, मराठा आणि निजामला काय केलं, न्यूट्रल केलं. बरोबर आहे. आणि ते जसे न्यूट्रल झाले तसं त्यांनी म्हैसूरवर अटॅक करून म्हैसूरचा डिसिसिव्हली पराभव केला. क्लिअर. कशी त्यांनी डिप्लोमसी केली. आणि मग मी नेहमी काय म्हटलं, मी अगोदरच काय म्हटलं होतं की टिपू वॉज द फर्स्ट इंडियन रूलर टू नो द रिअल इंटेन्शन ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी इन इंडिया, जे की बाकीच्या रूलरला लक्षातच नाही आलं. टिपूला लक्षात आलं, पण टिपूचे प्रयत्न काय पडले, तोडके पडले. बरोबर आहे. कारण त्याला नेटिव्ह रूलर करून साथच भेटली नाही. फॉर एक्झाम्पल मराठ्यांना तर कधीच कळालं नाही की यांचं रिअल इंटेन्शन काय. बरोबर आहे. आणि निजामाला कळालं नाही, म्हणून तर त्यांनी टिपू विरुद्ध ब्रिटिशांना मदत केली किंवा ते न्यूट्रल राहिले. आणि यांना काय वाटत होतं, बाकीचे जे नेटिव्ह रूलर होते इंडियामधले, यांना असं वाटत होतं की म्हैसूर हे त्यांचं शत्रू आहे इन्स्टेड ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. पण सर्वात मोठा शत्रू कोण होता, ईस्ट इंडिया कंपनी. कारण ईस्ट इंडिया कंपनी बिकम द मेजर पॉलिटिकल एंटिटी अँड वॉन्टेड टू एस्टॅब्लिश देअर एम्पायर इन इंडिया जस्ट लाईक दे एस्टॅब्लिश देअर एम्पायर इन अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. हे यांच्या लक्षातच नाही आलं.
बरोबर आहे. आणि त्यामुळे हे लोक काय झाले, हे लोक नेहमी एकमेकांविरुद्ध ब्रिटिशांना मदत करत राहिले आणि ब्रिटिशांनी त्याचा फायदा घेऊन वन बाय वन एव्हरी नेटिव्ह रुलर वॉज सक्सेसफुली डिफिटेड. बरोबर आहे, आलं लक्षात. मग अशा तऱ्हेने साहजिक आहे थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर मध्ये काय झालं, ब्रिटिशांनी म्हैसूरला डिसिसिव्हली डिफीट केलं. बरोबर आहे, डिसिसिव्हली डिफिटेड द म्हैसूर. आलं लक्षात. आता बघा याचे कारण बघितले, टिपू बघितलं आपण, टिपूचं काय होतं तुम्हाला जर काही त्याच्यावर क्वेश्चन आला प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यू न. आणि यात महत्वाचं लक्षात ठेवा की मराठा आणि निजाम हे न्यूट्रल होते, ते कोणाच्याही साईडनं नव्हते. बरोबर आहे. आणि हे वॉर जो कोणामध्ये झालं, ब्रिटिशर्स आणि म्हैसूरमध्ये झालं. आणि साहजिक आहे ब्रिटिशांची ताकद खूप जास्त होती कम्पेअर टू म्हैसूर. त्यामुळं जेव्हा निजाम आणि मराठा न्यूट्रल बनले तेव्हा ब्रिटिशांना म्हैसूरला हरवण्यामध्ये कसलाही अडचण आली नाही आणि त्यांनी म्हैसूरला डिसिसिव्हली डिफीट केलं. क्लिअर. आता आपण बघू की हे थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर जे झालं त्याचा इम्पॅक्ट काय झाला. हा, आता इम्पॅक्ट ऑफ थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर. इम्पॅक्ट काय असतो, आता साहजिक आहे एकदा वॉर झालं तर वॉर झाल्यावर काय असतं, तह. बरोबर आहे. मग हे थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर झाल्यानंतर ट्रीटी ऑफ श्रीरंगपट्टणम वॉज साइन. ट्रीटी ऑफ श्रीरंगपट्टणम वॉज साइन बिटवीन द ब्रिटिशर्स अँड म्हैसूर किंवा टिपू सुलतान. बरोबर आहे. आणि ही जी ट्रीटी होती, ह्या ट्रीटीच्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्या खूप डेट्रिमेंटल किंवा ऑफेन्सिव्ह होत्या कोणासाठी, म्हैसूरसाठी, आणि वॉज हायली बेनिफिशियल फॉर द ब्रिटिशर्स. आता आपण याच्या ट्रीटी मधल्या काय काय प्रोव्हिजन आहे त्या बघू. पहिलं, या ट्रीटीनुसार टिपू सुलतान हॅड टू सरेंडर half of the territory of his empire. Of his kingdom. कोणाला सरेंडर केली, ब्रिटिशांना. म्हणजे अर्ध राज्य त्यांना ब्रिटिशांना देऊन टाकावं लागलं. त्यानंतर त्याला हेवी वॉर इंडेमनिटी, बरोबर आहे, वॉरचा जो खर्च आहे तो टिपू कडून वसूल करण्यात आला. तर टिपूला त्यासाठी 3 करोड वॉर वॉर इंडेमनिटी टिपूवर इम्पोज करण्यात आली. टिपूला ती द्यावी लागली. कोणाला, ब्रिटिशांना. त्यानंतर आता टिपू ह्या ट्रीटीचं अबाईड करेल, ह्या ट्रीटीला मानेल, याच्यासाठी टिपूचे जे 2 सन आहे, 2 सन ऑफ टिपू had been taken as a hostages किंवा as a security बाय द ब्रिटिशर्स. बरोबर आहे. ब्रिटिशांनी याच्या 2 मुलांना ऍज अ सेक्युरिटी, बरोबर आहे, आम्ही जे तह केलाय त्याच्या सेक्युरिटी म्हणून तू तुझ्या 2 मुलांना आमच्याकडे ठेव. तर असे 2 मुलं टिपूचे त्यांच्याकडे ठेवण्यात आले. क्लिअर. त्यानंतर तुम्हाला माहित आहे निजाम आणि मराठा वॉज न्यूट्रल ड्युरिंग द थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर. तर ते निजाम आणि मराठांना जे प्रॉमिस केलं होतं त्याची वेळ येते आता. यांनी काय केलं, निजामला काय द्यायचं ठरवलं, निजाम हॅड बीन गिव्हन सम टेरिटरी ओव्हर द कृष्णा बेल्ट. बरोबर आहे, सम टेरिटरी ओव्हर कृष्णा रिव्हर. बरोबर आहे, कृष्णा रिव्हरच्या लगतची काही टेरिटरी निजामला देण्याचं ठरवले आणि दॅट वॉज ऍक्सेप्टेड बाय द निजाम. आता दुसरी जी पॉवर होती ती न्यूट्रल होती, ती म्हणजे मराठा. आता या मराठ्यांना पण काय केलं, ब्रिटिशांनी एक छोटीशी टेरिटरी जी की गोदावरी रिव्हरवर आहे, सॉरी तुंगभद्रा रिव्हर. ठीक आहे. was given to the Maratha आणि मराठा had refused to accept such kind of small reward. बरोबर आहे.
मराठा एक डॉमिनंट पॉवर होती आणि मराठ्यांना जेव्हा एक छोटीशी टेरिटरी देण्याचं ठरलं तेव्हा मराठ्यांनी ती नाकारली. आता बघा मराठ्यांनी नाकारून फायदाच काय झाला काही कळालंच नाही आणि मग मराठा न्यूट्रलच काय राहिले. आता हे बघा मराठा जे होते ना ते त्या काळातले एकदम डॉमिनंट पॉवर होते. असं म्हणतात की जर मराठ्यांमध्ये जर एखादा एबल लीडर वॉज डेव्हलप, चांगला जर लीडर डेव्हलप झाला असता, जस्ट लाईक अलाउद्दीन खिलजी किंवा नेपोलियन वगैरे यासारखा जर एखादा लीडर मराठ्यांना भेटला असता तर ब्रिटिशर्स नेव्हर वॉन द इंडिया. बरोबर आहे, ब्रिटिश इंडियामध्ये कधीच आपलं साम्राज्य स्थापन करू शकले नसते. पण मराठ्यांचे जे फॉल्टी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीज होत्या, रेव्हेन्यू पॉलिसीज होत्या, त्यामुळे ब्रिटिशांना खूप सोपं गेलं इंडिया जिंकण्यामध्ये. कारण त्या काळात इंडिया जिंकली ब्रिटिशांनी तर ऍक्च्युली ती मराठ्यांकडून जिंकली. बाकीच्या राज्यांची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, अकाउंटेबिलिटी, ती ॲज कम्पेअर टू मराठा खूपच कमी आहे. कारण मराठा काय होते त्या काळातले एक डॉमिनंट पॉवर होते. आपण ते बघूच किती डॉमिनंट होते काय होते. तर त्यांनी मराठ्यांकडून जिंकली. तर ह्या युद्धात बघा खरा जो गेन आहे, खरी जी फायदा जर ह्या थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर मध्ये कोणाला झाला असेल तर तो ब्रिटिशांना झाला. कसा झाला ब्रिटिशांना? ब्रिटिशांनी काय केलं, स्मॉल टेरिटरी वॉज गिव्हन टू देअर ॲलीज. आणि स्मॉल टेरिटरी ॲलीजला देऊन त्यांना काय फायदा झाला, त्यांनी त्यांचे जे फ्रेंड आहे त्यांनी जास्त स्ट्रॉंग नाही केलं. कारण ब्रिटिशांना माहित होतं की नेक्स्ट टार्गेट कोण आहे, निजाम आणि मराठा. बरोबर आहे, मग त्यांना स्ट्रॉंग करण्यात काही अर्थ नाही. म्हणून त्यांनी त्यांचे जे फ्रेंड होते ह्या थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर मध्ये त्यांनी जास्त स्ट्रॉंग नाही केलं. कारण त्यांना माहित होतं नेक्स्ट आपल्याला यांना हरवायचं आहे. बरोबर आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त फायदा जो झाला तो ब्रिटिशांना झाला आणि सगळ्यात जास्त तोटा जर कोणाला झाला असेल तर तो मराठ्यांना झाला आणि निजामाला झाला. ओके, मग अशा तऱ्हेने ट्रीटी ऑफ श्रीरंगपट्टणम वॉज साइन. आता ही कधी साइन करण्यात आली, 792. बरोबर आहे, मग अशा तऱ्हेने टिपूचं किंवा म्हैसूर राज्याचं पूर्णपणे खच्चीकरण करण्यात आलं. आणि ह्या ज्या जाचक ट्रीटी होत्या ह्या ट्रीटी टिपू सुलतान सारखा अँबिशियस रूलर जास्त काळ मान्य करणं शक्यच नव्हतं. आणि बिकॉज ऑफ धिस फोर्थ अँग्लो म्हैसूर वॉर वॉज हॅपन इन 1799. बरोबर आहे, तर आपण आता काय बघू, फोर्थ अँग्लो म्हैसूर वॉर. हे कधी झालं, 799. आलं लक्षात, फोर्थ अँग्लो म्हैसूर वॉर. आता हे का झालं तुम्हाला माहित आहे, टिपूचं जे राज्य होतं जे जवळपास पूर्णपणे नष्ट केलं होतं. आणि सच काइंड ऑफ ऑफेन्सिव्ह प्रोव्हिजन ऑफ द ट्रीटी ऑफ श्रीरंगपट्टणम कुड नॉट बी ऍक्सेप्टेड द रूलर लाईक टिपू सुलतान. आणि म्हणून काय केलं टिपू आणि ब्रिटिश यांच्यामध्ये हे फोर्थ अँग्लो म्हैसूर वॉर घडून आलं. आणि साहजिक आहे, तुम्हाला माहिती आहे फोर्थ अँग्लो म्हैसूर वॉरच्या वेळेस टिपू जो होता, टिपूचा जो राज्य होतं ते वीक होतं. त्यामुळं लॉर्ड वेलस्ली ह्या वेळेस काय होता, ब्रिटिशांचा गव्हर्नर जनरल होता. ह्या लॉर्ड वेलस्लीनं काय केलं, टिपूला डिसिसिव्हली डिफीट केलं. टिपू आणि ह्याच युद्धामध्ये टिपू सुलतान काय झालं, लढता लढता मरण पावलं. आणि अशा तऱ्हेनं जे राज्य टिपू सुलतानानं हैदर अलीनं म्हैसूरमध्ये एस्टॅब्लिश केलं होतं ते राज्य पूर्णपणे समाप्त झालं. बरोबर आहे, टिपू वॉज डाईड व्हाईल फायटिंग. येतं लक्षात, व्हाईल फायटिंग टिपू वॉज डाईड. हा, मग जेव्हा हे युद्ध संपलं तेव्हा मग काय झालं, ऑब्विसली ब्रिटिशांनी काय केलं, हे जे टिपू किंवा हैदर अलीने हे जे राज्य किंवा डी फॅक्टो रूलर बनले होते म्हैसूरचे ते राज्य त्यांनी परत कोणाला दिलं, जो ओडीआर राजा होता, ओडीआर किंग कृष्ण राजा, त्या ओडीआर घराण्याला हे राज्य परत देण्यात आलं. आणि त्या ओडीआर घराण्यानं काय केलं, मग सबसिडायरी अलायन्स सिस्टीम वॉज ऍक्सेप्टेड. ओके, म्हैसूर स्टेट वॉज रिटर्न टू ओडीआर किंग. बरोबर आहे, आणि ह्या किंगला म्हणजे जेवढं म्हैसूरचं राज्य होतं टिपूच्या काळात तेवढं नाही दिलं, पण छोटंसं राज्य याला देण्यात आलं. आणि अशा तऱ्हेनं काय झालं, मग ओडीआर किंग हा परत म्हैसूरचा राजा बनला. आणि त्यानं काय केलं, मग 1799 मध्ये ही ऍक्सेप्टेड द सबसिडायरी अलायन्स सिस्टीम.
म्हैसूर ऍक्सेप्टेड सबसिडायरी अलायन्स सिस्टीम. आता हे सबसिडायरी अलायन्स सिस्टीम म्हणजे तैनाती फौज, हे आपण नंतर बघू मराठा झाल्यानंतर. अलायन्स सिस्टीम पहिला कोण होतं ज्यानं सबसिडायरी अलायन्स सिस्टीम ऍक्सेप्ट केली, तो म्हणजे निजाम. 1798 फर्स्ट वॉज निजाम. ओके. आणि मराठ्यांनी 1802 ला, बरोबर आहे. तर अशा तऱ्हेनं ह्या फर्स्ट 1, 2, 3, 4 अँग्लो म्हैसूर वार घडून आल्या आणि त्यामध्ये ग्रॅज्युअली ब्रिटिशांनी म्हैसूरचा काटा काढला, म्हैसूरला एंड केलं आणि आणि त्यांचं आता लक्ष कोणाकडे लागलं, अदर नेटिव्ह रूलर. आणि त्यामध्ये महत्वाचे कोण होते मग, मराठाच. इथपर्यंत लक्षात आलं काय आहे तर फर्स्ट कधी झाली 1767-69 हैदर अली होता त्यावेळेस. सेकंड कधी झाली 1780-84. थर्ड कधी झाली 1790-92. त्यानुसार टिपूला त्याचं अर्ध राज्य गमवावं लागलं, 2 सन त्याला होस्टेजेस ठेवावं लागले, 3 कोटी वॉर इंडेमनिटी द्यावं लागली, मराठा त्यावेळेस न्यूट्रल होते वगैरे वगैरे. आणि फोर्थ केव्हा झालं 1799. आणि थर्ड अँग्लो म्हैसूर वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यावर मेन्सला पण क्वेश्चन येऊ शकतो आणि प्रिलिमला पण. तर काय रिझन होते वगैरे आपण ते डिटेल बघितलं. आलं लक्षात. अशा तऱ्हेनं हे अँग्लो म्हैसूर वॉर वॉज एंडेड.